प्राथमिक विद्यामंदिर धारणगाव खडक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे कैलासवासी गंगा भारती कस्तुरबाबाई राधाकिसन जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्याला समाजसेवक श्री नानजीबाई खिमजी ठक्कर ठाणावाला, कथा प्रवक्ते हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे, रामकृष्ण साधना आश्रम हिरोई, हरिभक्तपरायण महादेव महाराज राऊत बीड, तसेच परमपूज्य जनेश्वर महाराज केंद्रे आळंदी, स्वामी देवानंदजी महाराज सांगवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच या कार्यक्रमाला हरिभक्तपरायण गणपत बाबा नागरे, श्री राजेंद्र पांडेजी, श्री राजेंद्र पुराणी, श्री रामदास राधाकिशन जाधव, श्री एकनाथ राधाकिशन जाधव, श्री तुकाराम राधाकिशन जाधव, श्री माधव वामन जाधव, श्री शामराव राधाकिसन जाधव, श्री हरिभाऊ वामन जाधव, सौ मीराबाई सीताराम ढोमसे, सौ नंदाबाई काशीनाथ ढोमसे, तसेच समस्त जाधव परिवार आणि परिसरातील असंख्य भाविक उपस्थित होते। यावेळी आपल्या मनोगतात नानजीबाई ठक्कर ठाणावाला म्हणाले की भक्ती एक चांगली गुंतवणूक आहे, जी जीवनातील समस्यांवर सर्वोत्तम उपाय देते। कथा सांगणाऱ्याने अतिशय सुंदर कथन केलं आहे। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सज्जनो, या ठिकाणी ही श्रीमद भागवताची जी परमपावन कथा आहे, या कथेमध्ये 4 दिवस झालेले आहेत। तरी सुद्धा या 4 दिवसामध्ये शुकदेवजी महामुनींच्या मुखामधून या अमृतपानाचं श्रवण करत असताना राजा परीक्षितांना कुठल्याही प्रकारे तहान लागलेली नाही। आणि म्हणून राजा परीक्षित सांगतात की प्रभू, ज्या तहानेमुळे माझ्या जीवनामध्ये एका ऋषीचा अपमान माझ्या जीवनामध्ये झाला, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या मुखामधून पडणार हे जे ज्ञानामृत आहे, याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये आता मला तहान लागत नाही आणि मला भूक लागत नाही। सज्जन ध्यानात, अशा पद्धतीचा जर श्रोता असेल तर वक्त्याला सुद्धा कथा करण्यामध्ये काय वाटतो? आनंद वाटतो, नाही का? नाहीतर बऱ्याच ठिकाणी कथाही केली जाते, नाही का? आणि श्रोतृवर्ग पण ऐकत असतात, पण बरेच जण म्हणत राहतात रामाची सीता कोण आहेत, नाही का? आमचे गुरुवरे शांतीप्रमुख कुरेकर बाबा खूप सुंदर उदाहरण देतात, आपल्याकडे वेळ नाही। सज्जनो, या असणाऱ्या राजा परीक्षितांच्या जीवनामध्ये उत्कंठा होती, ज्ञानाची जिज्ञासा होती, आणि ज्यांच्याकडे मरणाचा शाप ज्यांना लागलेला होता। सज्जनो, ध्यानात ठेवा, आपल्या जीवनामध्ये मरणाची आठवण ही साधनेची साधना आहे। म्हणून गुरुवेर श्री संदीपान दादा दांडेकर मामांच्या मुखामधले 2 वाक्य सांगायचे। मनुष्याने रोज जसं मंदिरामध्ये दर्शन करावं, कारण का मंदिरामध्ये मंगलमयता असते, दिव्यता असते, रम्यता असते, तसं जाता जाता स्मशानभूमीचं दर्शन करावं। का करावं स्मशानभूमीचं दर्शन? स्मशानभूमीचं दर्शन केल्यानंतर आपण आठवणी ठेवायचंय की ज्या गाडीवरती प्रेम केलं त्या गाडीला सोडायचंय, ज्या बंगल्यावरती प्रेम केलं तो बंगला आपल्याला सोडायचा आहे, ज्या धनावरती आपण प्रेम केलं, धनाने भूमो पश्वश्य गोष्टी भार्या गृहत्वारी जन स्मशाने देहर्षितायाम परलोक मार्गे कर्मानुगुच्छति जीव एका, याची आपल्या जीवनामध्ये आठवण राहावी, म्हणून अवश्य या स्थानाचं दर्शन करा। सजन ध्यानात ठेवा, ज्याच्या डोळ्यासमोर मृत्यू उभा राहिला, नाही का, तो जीवनामध्ये कधीच संसारिक क्षेत्रात रममान होत नाही, नाही का? आपण मात्र विसरूनच गेलेलो आहे। तुकोबरा सांगतात, काही विसरली मरणा बापुडी, आपण का मरणाला विसरून गेलेलो आहे? सज्जनो पहा, एक राजा, राजाच्या जीवनामध्ये अतिकामी राजा होता, त्याचा परिणाम राजाची कामशक्ती नष्ट झाली। विस्तार करत नाही, थोडक्यात सांगतो। राजा जंगलामध्ये गेला आणि त्याला वाटलं आपण तिथं जाऊन आत्महत्या करून टाकावी। तेवढ्यामध्ये एक साधू महात्मा भेटले, राजाने साधूंच्या चरणारविंदावरती नतमस्तक झाले, आणि ज्यावेळेस राजाने त्या ठिकाणी साधूकडे पाहिलं, साधूने राजाकडे पाहिलं, विचारलं, अरे
तुझ्या चेहऱ्यावर अंगावरती राजचिन्ह दिसत आहे, पण चेहऱ्यावरती मात्र मृत्यूची शोक कळा पसरले. काय कारण काय? म्हटले महाराज आत्महत्या करण्यासाठी चाललो. हे बघ राजा, आत्महत्या करू नको. जीवनामध्ये जो बाल हत्या करतो त्याला त्या पापाला क्षालन नाही. जो जीवनामध्ये स्त्रीची हत्या करतो त्याच्या पापाला क्षालन नाही. जो गो हत्या करतो त्याच्या पापाला क्षालन नाही. तू म्हणाल आम्ही प्रत्यक्षात गो हत्या करत नाही, पण जर तुम्ही कसायाला गाय जर विकली तर ती तुमच्या जीवनामध्ये गो हत्याच आहे. sgaukari.com मेल आयडी आहे AKLGaukari@gmail.com.